मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त सुरुवात. कधी आली ती माझी आई? अगं माझी गुंदक्का ती आई. आई पिलं मोठी झाली का बाबा तुझी? झाली का? आणि जरा म्याव ब्याव जरा करत तिथपर्यंत यायचं ना माझ्याकडं. कसं कळणार तू आलेलं? थांब दूध घालते. पिलं मोठी व्हायला लागलीत वाटतं तुझी आता. दूध सारखं प्यायला यायला लागलीस. आज सकाळपासून तिसरा आहे. होय मोठी झाली पिल्लं. होय होय चला घालूया. चला 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 गा दूध घालूया. आई 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 अय्यो 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 माझी अय्यो ती प्या. आमच्याकडे प्राणी नेहमी असतातच. अगदी तुम्हाला सांगते की ह्यांना रस्त्यात एक हायवेला एवढंच माकडाचं पिल्लू मिळालं होतं आणि त्याच्या शेजारी ती माकडीण जी त्या पिल्लाची आई मरून पडली होती. तर ह्यांनी ते पिल्लू घरी आणलं होतं. जवळजवळ 3-4 वर्ष आमच्याकडे होतं ते. आम्ही घरात सांभाळलं होतं आणि जसं मोठं झालं का नाही ते तसं मग आम्हाला सांगितलं लोकांनी की नका पाळू, पाळायला अलाउड नाही आहे. आणि जोपर्यंत ते घरात होतं का नाही खेळायचं मस्त छान लहान मुलासारखं. अगदी माझ्या निर्या बिर्या धरून खेळायचं, पदर धरून खेळायचं. मग मोठं झाल्यावर जरा वांडपणा करायला लागलं. मग त्यात त्याला एकदा हे झालं म्हणजे ताप आला. ताप आल्यावर कोण डॉक्टर भेटेना. मग तरी त्यातले एक डॉक्टर भेटले. त्यांनी त्याला बरं केलं आणि चहा प्यायचं ते आमच्यावर. सकाळी उठल्या उठल्या चहा वगैरे प्यायचं, वरण भात खायचं, सगळं जेवण खाण सगळं करायचं ते. आणि रोजची आम्ही आमच्या खिडकीत त्याला ठेवायचो. रोजची 100 माणसं त्याला भेटायला यायची. कोण गोळ्या आणायची, कोण चॉकलेट आणायची, कोण केळं आणायचं, कोण मटकी आणायचं. ते लाल हे असते की बुड्डी के बाल, तो येऊन त्याला खायला घालून जायचा. सगळ्यांचं दोस्त होतं ते. पण जसं ते थोडं मग आजारपणातनं बाहेर पडलं मग मला काय वाटलं की नगरपालिकेत जाऊन देऊन यावं. तिथे नगरपालिकेत सुद्धा ते हे आहे ना गार्डन आहे. मग त्यांनी सांगितलं की आमच्या गार्डनमधली सगळे प्राणी आता नाही आहेत आता इथं. तर त्यामुळे मग तुम्ही हे जंगलात नेऊन सोडा. मग आम्ही ते जंगलात नेऊन सोडलं. पण खूप वाईट वाटलं बरं का. म्हणजे आमच्याकडे हे असे प्राणी होते. एकदा ह्यांना असं ते हे करतात की बळी देतात की एखाद्या ह्याला कोंबडी वगैरे. तर तसं त्यांनी एकाने ते अशी ती कोंबडी टाकली त्या ह्याच्यात आणि नेमकी ती कोंबडी उडाली. मग तिचे ते जळलेले पंख आणि ती उडाली आणि तिथनं उडून गेली वाटतं. आणि रस्त्याला रात्री अशी ती ह्यांना दिसली. ते कुत्रं भुंकत होतं तिच्या अंगावर. मग ह्यांनी येताना तिला घेऊन आले. पंख सगळे जळले होते तिचे आणि तिला घेऊन आले. मग ती कोंबडी होती. मग असंच एकदा ससे आणले. हे सगळे एकाच वेळेला होते. आमच्याकडे जवळजवळ 10 वर्ष हे प्रकरण होतं सगळं. कुत्रं होतं मस्त. ससे तर तुम्हाला सांगते काय पिल्लं घालायचे रे बाबा. एक ससा होता मिस्टर ससा आणि 2 ससिनी होत्या. त्याला काय मोठे मोठे पिंजरे केले होते. आमच्यात ह्यांना पण हाऊस. बाग आमची भरपूर मोठी. ती बागच आम्ही त्याच्यासाठी केली. मग आमच्या मंकोबाला म्हणजे माकडाला आम्ही मोठा पिंजरा केला तिथं दांडगाच्या दांडगा. आणि सशांना हे केले पिंजरे केले. कोंबडी होती ती आपली इकडून तिकडं हिंडायची. सशाच्या एका ह्याच्यात कोंबडी सोडली होती. काय विचारू नका गोंधळ. आणि हा मंकोबा होता की नाही तो त्या हिला कोंबडीला धरून झोपायचा रात्री. असं घट्ट धरून झोपायचं. आईला कसं झोपतात, लहान होतं ना ते पिल्लू. तर आईला कसं धरून झोपावं तसं ते तिला हलूच द्यायचं नाही. आम्हाला एवढी भीती वाटायची. म्हटलं हे केस काढेल का काय यायचे पिसं. पण नाही, ती पण त्याला आनंदाने जवळ घेऊन झोपायची. काय हे प्राण्यांचं खरंच तुम्हाला सांगते इतकं प्रेम खूप अवघड आहे प्राण्यांचं. पण आपण बांधून राहतो त्याच्यासाठी. फार बांधून राहतो आपण. हे गार्डन किंवा प्राणी पाळणं
कुत्रं वगैरे हे. आणि मग नंतर लहान मुलासारखं रुसतात वगैरे हो. आपण त्यांना खायला घालायला लागते, बोलायला लागते, गप्पा माराव्या लागतात, स्वच्छता करावी लागते त्यांची. तर जवळजवळ तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातले 25-30 वर्षापर्यंत हे प्राणी प्रकरण होतं आमच्यासोबत. मग नंतर हे एके दिवशी गायच आणतो म्हणून बसले. म्हटलं नाही आता बास. मग मी असा स्टँड, कारण सगळं मला करायला लागायचं. आणि आमच्या त्या स्वयंपाकणवाल्या मावशी एक होत्या, त्या करायच्या आवडीनं, पण आम्ही दोघी करायचो. पुरुष काय हो, नुसतं आणून सोडणार घरात, दुसरं काय करणार नाही कधी. स्वच्छता करायचं ते काय विचारू नका, हे सगळ्या गोष्टी. मग नंतर त्यांची आजारपणं काढताना नको वाटायचं. कारण आमच्या एका सशाला कॅन्सर झाला गळ्याला, चांगला एवढा मोठा ट्युमर झाला. मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. मग ते डॉक्टर म्हणले की ह्याचं आपण ऑपरेशन करू शकतो. म्हणले काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तो काही बरा होणार नाही. मग त्याला नळ्या घालायला लागतील, हे लागेल ते लागेल वगैरे. म्हटलं राहू दे. मग त्याच्यानंतर तो जवळजवळ महिनाभर जगला. आंब्याचा सीझन होता, फक्त आमरस खायचा. ते सुद्धा आमरस असं वाटीत नाही द्यायचं, त्याला आम्ही कोय द्यायचो. आणि मग कोय म्हणजे कोयीला चांगला रस असलेला असं कोय त्याच्यासमोर ठेवायचो. दिवसभरामध्ये ते संपवायचा तो. मग त्याच्यावर पुढे महिनाभर होता तो. असे त्यांची आजारपणं नको वाटतात. तुम्हाला सांगते, मांजरं तर आमच्याकडे 1 2 3 9 मांजरं होती आमच्याकडे एका वेळेला. नाही, एक झाल्यावर एक झाल्यावर एक झालं. आणि म्हणतात ना की मांजर हे पिल्लू जे घालतो ते आपल्या जवळ घालत नाही, काही नाही. मला अजूनही आठवते, आमच्याकडे एक निप्पो म्हणून तिला आम्ही म्हणायचो. कारण की निप्पाणीजवळ आमची गाडी येत होती आणि त्यावेळेला तिथं ते पिल्लू ह्याच्या आमच्या गाडीच्या जवळ येऊन बसलं होतं. अगदी छोटंसं पिल्लू. लोक सोडतातच की बाहेर रस्त्याला नेऊन पिल्लं. त्याला आम्ही निप्पू म्हणायचो. तर तो निप्पो होता, तो मुलगी होता. आणि तो मला चांगला आठवतं आहे की मी टी व्ही बघत बसले होते कॉटवर, माझ्या शेजारी आला आणि मी म्हटलं काय बी संडास केला. निप्प्या संडास करतात काय असं कॉटवर, असं मी म्हटले बरं का. कुठलं संडास हो, ते पिल्लं झाली सगळी. ती अशी एवढी बाहेर यायला लागली होती. तर इतकं म्हणजे असं अगदी जवळ येऊन, म्हणजे तीच पिल्लं. मग आम्हीच ती एका खोक्यात ठेवली केली, काय विचारू नका. असे हे सगळे प्राणी सगळ्या आमच्यावर ढकलून मोकळं व्हायचे, तुम्ही सांभाळा. ती ससा तर आमचा पाजायचाच नाही दूध. आम्हीच ते लहान मुलं कसं करतात तसं ते पाजायला लावायचं. काय बाई, खरंच तुम्हाला सांगते, प्राण्यांचं प्रेम छान वाटतं, करायला छान वाटतं, आनंद मिळतो. पण खूप हेक्टिक आहे ते. आणि आपण इतर गोष्टी एकमेकांना देऊ शकतो की मुलाला डे केअरमध्ये नेऊन ठेवू शकतो. हे आता कुठं गावाला जायचं असलं तर किती अवघड. आणि त्यामुळे हळूहळू माझं गाव बंद झालं. आता मात्र मला आवडतात प्राणी. कुत्र्यांना आम्ही खायला घालतो, सगळं करतो. पण राजा, गाडी चालवायला लागलास? चालवायची अजून. आपलं वय किती, काय किती? पाणी घेऊन आलास तू? बाई, व्हेरी गुड. झालं, आईची सगळीच कामं करायला लागलास की रे, इटकूल आहेस खरं. व्हेरी गुड. खरं रस्त्याला जायचं नाही मेन रोडला अजिबात. तर तुम्हाला सांगते, तर आता माझ्याकडे प्राणी आहेत, पण मी असे प्राणी पण आता मी घरातनं बाहेर पडले की कुत्री माझ्या पाठीशी लागतात. खायला घालते, प्यायला घालते, पण आता घरात कुणाला नाही. पाळणं प्रकरण बंद झालं माझं. पुन्हा भरपूर माऊ येतात आता माझ्याकडे, पाळत नाही मी. मला ते पाळणं नको वाटतं आता. कारण एकतर ते दुःख होतं आपल्या घरात जेव्हा प्राणी येतात आणि त्यांना काही आजारी पडले, मेले, की आपल्याला भयंकर दुःख होतं. हे असं म्हणजे आपला खूप मस्त आनंद. एक कुत्रं गेलं की दुसरं येते, दुसरं गेलं की तिसरं येते. ही मांजरंसुद्धा तुम्हाला माहिती आहे, तो एक पांढरा आहे. पांढरा हल्ली येत नाही बहुतेक. पांढरा ना त्याचीच आई आहे ही. तो बहुतेक पांढरा ती पिल्लं सांभाळायला गेला आहे. आणि त्यांच्याकडे हे असं प्रकरण असतं बरं का, अगदी आपल्या आईची मुलं सांभाळायला पहिली पिढी असते तिथं. कुत्र्यांच्यामध्ये पण सेम तसंच असतं. तर प्राणीप्रेम हे खूप, म्हणजे प्राणी पाळले पाहिजेत. आणि आता मला हे आज बोलावं असं वाटलं, कारण वाटतं हे सगळं, पण त्यांचं स्वच्छता फार अवघड आहे बाबा. तर आम्हाला
तरी इथे आपल्याला माळी कामाला माणसं मिळतात, कुत्रं फिरवायला माणूस मिळतो, सगळ्यांना आपल्याकडे माणसं असतात, म्हणून हे सगळं शक्य होतं. पण परदेशामध्ये सुद्धा कुत्रं पाळतात, मांजरं पाळतात, शीप पाळतात, काय 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 पाळतात बाबा ते लोक पण तिथं सगळं स्वतः करावं लागतं ना. बापरे, माझी तर लायकीच नाही तिकडे जायची, परदेशात जाऊन राहायची. साधा चहा मला करायचा नसतो, सगळं मी रेडीमेड मागवते आणि मी काय जाते.